हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हे कशाचं सामान आहे, काय आहे, कोणी आणलं, कोणी पाठवलं, कशासाठी आणलं? तर हे आहे राजस्थानवरून आलेलं सामान. आणि कोणी आणलं तर बघा, 3-4 दिवसाच्या आधी ना एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता की माझा भाचा म्हणजेच नंदेचा मुलगा, तर तो राजस्थानला खाटू श्यामच्या दर्शनासाठी गेलेला होता. तर आज त्याचं ना रिटर्न होतं. तर तेच त्यांनी हे सामान पाठवलेलं. म्हणजे हे सुद्धा आज आलेले आणि तो सुद्धा आठवड्याभराच्या टूरवर गेलेला होता. तर तो सुद्धा आज रिटर्न होणार होता. तर नागपूरच्या स्टेशनवर यांच्या दोघांचीही म्हणजे मामा भाच्याची भेट झाली. तर तेच सामान त्यांनी ना यांच्या हाताने पाठवलं. आज हे सुद्धा सुट्टीवर आलेले होते आणि त्याला बोलवलं घरी. म्हणजे माझा जो भाचा आहे तर त्याला घरी बोलवलं, पण तो काही आलेला नाही, कारण दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या कामावर जायचं होतं. तर त्यामुळे इथून नागपुरातून तो सरळ गोंदियाला गेला. तर येता येता त्यांनी हे जे सामान आहे तर ते आणलेलं आणि सोबतच तिथला जो प्रसाद आहे खाटू श्यामचा, तर तो प्रसाद वगैरे असं म्हणजे जे जे सामान आहे तर ते त्यांनी इथे आणलेलं. तर तेच सामान आमचं बघणं चालू होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात म्हणून. कारण माझ्या बघा लाईफच्या ज्या काही छोट्या मोठ्या अशा मोमेंट असतात, ज्या काही गोष्टी असतात, तर मी व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आज यांनी ना जे रसाचे आंबे आहेत तर ते सुद्धा आणले होते. म्हणाले की आंब्याचा रस खायचा आहे म्हणून. तर म्हटलं चला थोड्या वेळाच्या नंतर बनवून देते. दुसऱ्या दिवशीचा रविवार होता. तर उद्याच्या नाश्त्याची जी प्लॅनिंग आहे तर म्हटलं आधी ना ती करून घेते. तर उद्याच्या नाश्त्यामध्ये इडली, सांबार आणि चटणी असा बेत होणार होता. तर त्यासाठी बघा इथे इडली म्हणजे तांदूळ आणि उडदाची जी डाळ असते तर ती मी इथे भिजत घातलेली. तर इडलीसाठीचं जे प्रमाण आहे तर 1 ग्लास उडदाची डाळ आणि 3 ग्लास तांदूळ असं मी ठेवते. तर तेच तांदूळ आणि जी डाळ आहे तर ती मी इथे भिजत घातली आणि त्यांना ना थोडंसं धुवून घेतलं. म्हणजे बघा हे जे तांदूळ म्हणा किंवा डाळी वगैरे म्हणा, साठवणुकीसाठी आपण त्यामध्ये ना बऱ्याचशा औषधी वगैरे टाकतो. तर त्यांना ना छान असं धुवून घ्यायचं. आणि जे आंबे आहेत तर ते सुद्धा पाण्यामध्ये थोडेसे त्यांना सोक करून ठेवलं. म्हणजे थोडेसे ना ते जे आहे तर ते थंड होऊन जातात आणि जो रस आहे तर तो सुद्धा छान असा थंडगार होतो. आठवडी बाजारसुद्धा होता आजचा. तर आठवडी बाजारसुद्धा घेऊन आलेली. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे कालची किचन क्लिनिंग आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो एकाच दिवशी म्हणजे शनिवारी शूट केलेला. काल मी तुम्हाला म्हटलंसुद्धा होतं की हे येणार आहेत, आठवडी बाजारसुद्धा आहे आणि जर समोरचा व्हिडिओ जर शूट केला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार म्हणून. तर कालच्याच व्हिडिओचा समोरचा हा पार्ट आहे. तर आठवडी बाजारसुद्धा मी घेऊन आलेली आणि स्वयंपाक बनायला उशीर होता. तोपर्यंत म्हटलं सगळ्यांना ना केळं देऊन देते. कारण म्हणजे स्वयंपाकाच्या वेळेपर्यंत म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत ना सगळ्यांना मग भुका लागतात. तर थोडासा पोटाला आधार असला की बरं पडतं. तर इथे बघा सगळ्यात आधी ना रस बनवायला घेतला आणि तेवढ्यातच लक्षात आलं की मी म्हणजे सगळंच इथे बनवायला घेण्यापेक्षा, कारण ऑलरेडी आज किचन क्लिनिंग झाला, आठवडी बाजार झाला, स्वयंपाकाला थोडासा उशीरच झाला होता. तर म्हटलं रस बनवत बसण्यापेक्षा हे ना इथे टी व्ही बघत होते. म्हणजे मॅच चालू होती तर मॅच बघत होते. तर म्हटलं रस बनवण्याचं जे काम आहे तर ते यांच्याकडे देते, कारण तितक्यातच मग माझा स्वयंपाकसुद्धा होऊन जाणार. तर म्हणायला लागले की काय म्हणावं या बाईला, 1 दिवसाला येतो त्यातही ही बाई काही मला सुखाने राहू देत नाही. म्हटलं असू द्या, तुमचं वाक्य तुमच्याजवळ, थोडीशी आजचे दिवस मदत करा. कारण ना स्वयंपाकाला ऑलरेडी उशीर झाला होता आणि आंब्याचा रस म्हटलं की त्यासोबतचा जो स्वयंपाक आहे तर त्याचा मेनूसुद्धा ना थोडासा जास्तच असतो. तर म्हणून मग आंब्याचा जो रस आहे तर तो बनवण्याचा काम मी दिलं यांच्याकडे. आणि आठवडी बाजार आहे तर ते तोडण्यासाठी सासूबाईंकडे दिला आणि फ्रीजमधले जे भाजीचं वगैरे आहे तर ते जमवण्यासाठी मुलांकडे दिलं. आणि त्यानंतर आज ना भांड्याच्या बास्केट काही मी जमवल्या नव्हत्या, कारण दुपारला किचनची क्लिनिंग झाली, त्यामुळे भांड्याच्या बास्केट राहिलेल्या होत्या. तर स्वयंपाक सुरुवात करायच्या आधी भांड्याच्या बास्केट जमवून घेतल्या, कारण गॅसचे स्टँड वगैरे सगळे तिथेच ठेवलेले होते. आणि सगळ्यात आधी माझा गेटअप चेंज केला, कारण ना इतकं गरम होत चाललं आहे की ड्रेस वगैरे घातल्याच्या नंतर ना इतकी गरमी लागते आणि खूप असं गरम होतं. तर आपला छान असा जो गाऊन आहे तर तो कम्फर्टेबल वाटतो. तर म्हणून आधी गेटअप चेंज केला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली.
मागच्या आठवड्यामध्ये ना ह्या वड्या वगैरे भाजीच्या ज्या वड्या असतात तर त्या मी बनवल्या होत्या. तर त्याचीच आज भाजी बनवणार आहे. तर त्यांना थोडंसं उकडून घेते, म्हणजे ती जी भाजी आहे तर ती लवकर शिजायला बरी पडते. तर 4-5 शिट्यांवर त्या ज्या वड्या आहेत तर त्या उकडून घेते. त्याच्याचमध्ये आलूसुद्धा टाकलेले आहेत. तोपर्यंत यांनी जे आंबे आहेत तर ते छान असे ना त्याच्या ज्या साली आहेत तर त्या काढून घेतल्या होत्या आणि त्यांना अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेतलं. आंब्याचा जो रस आहे तर तो आम्ही लोक अशा पद्धतीनेच बनवतो. आंबे थोडेसे कडकच घेते मी आणि त्यांच्या साली काढून घेते, त्यांना बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेते आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आंबे, थोडंसं पाणी, साखर आणि थोडीशी मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर छान असा घट्ट जो रस आहे तर तो बनून तयार होतो. तोपर्यंत फ्रीजमध्ये मुलांनी भाजीचं सुद्धा खूप छान असं जमवून दिलेलं होतं. आज फ्रीजसुद्धा स्वच्छ करायचा होता, पण वेळेअभावी तो काही झाला नाही. तर रस बघू शकत असाल, खूप छान असा घट्ट रस जो आहे तर तो बनून तयार झालेला. आणि आज म्हणजे यांचा पाहुणचारच म्हटलं तरी चालते, कारण आंब्याचा जो रस आहे तर तो यांनाच खायचा होता. म्हटलं चला आज ना तुमचा पाहुणचारच बनवते म्हणून. तर आंब्याच्या रसासोबत ना अशा प्रकारे ज्या शेवया असतात तर त्या शेवया खाल्ल्या जातात आमच्या इकडे. म्हणजे स्पेशली जेव्हा आंब्याचा रस बनतो तर त्यावेळेला शेवया आणि गव्हाच्या चिकाचे पापड, तेलाच्या पोळ्या आणि स्पेशली म्हणजे वडीची भाजी, हा असा सगळा बेत असतो. तर म्हटलं चला सगळा हा जो बेत आहे तर तोच बनवूयात म्हणून. तर शेवयांना छान असं उकडून घेतलं आणि जेव्हा शेवया आपण चाळणीमध्ये काढतो तर त्यावर ना माठातलं थंड पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे ज्या शेवया आहेत तर त्या छान अशा ना मोकळ्या होतात. शेवयासुद्धा बनलेल्या त्यांना थंड होण्यासाठी ठेवलं आणि ते भाजीला फोडणी करायला घेतली. तर तापवलेल्या तेलामध्ये राई, जिरं, कांदा, आलं, लसण आणि त्यानंतर जेही आपले मसाले असतात तर ते सगळे मसाले घालून मसाल्यांना ना छान असं अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग टमाटर घालायचे. बऱ्याच वेळा ना काही ताईंची तक्रार असते की भाजीवर ना तरी व्यवस्थित येत नाही किंवा कितीही तेल टाकला तरी भाजी पांढरीच होते. तर त्यासाठी बघा, जे तिखट मीठ आहे ना तर त्यांना थोडंसं परतून घ्यायचं अर्धा मिनिट आणि त्यानंतर मग जेव्हा आपण टमाटर टाकतो तर टमाटरांना ना एका वाफेवर शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर भाजी घातली की लगेच भाजीसोबत पाणी घालायचं नाही. म्हणजे इथे तर ही वडीची भाजी आहे, पण कुठलीही भाजी आपण बनवतो तर त्यावेळेला लगेच पाणी घालायचं नाही. भाजीला एका वाफेवरनं थोडंसं मुरू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग पाणी घालायचं. तर भाजी जी आहे ना ती छान अशी तर्रीदार भाजी जी आहे ती बनून तयार होते. त्यानंतर ना भाजी मुरत होती तोपर्यंत इथे ज्या तेलाच्या पोळ्या आहेत तर त्या मी बनवायला घेतल्या. रसासोबत ना बऱ्याच ठिकाणी मी बघते कोणी पराठे बनवतात, कोणी पुऱ्या बनवतात, पण आमच्या इथे ना अशा प्रकारे ना आतमधून तेल लावून आणि तव्यावर छान अशा कापडाने शेकून या ज्या पोळ्या आहेत तर त्या बनवल्या जातात. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक रेसिपी जी आहे तर ती वेगवेगळ्या पद्धतीने बनते आणि त्यासोबत खाण्याचा जो काही मेनू आहे तर तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. तर आमच्या इकडे ना आंब्याच्या रसासोबत अशा प्रकारे हा जो मेनू आहे तर तो बनतो. तर भाजीसुद्धा मस्त छान अशी बनलेली आणि बघू शकत असाल की भाजी जी आहे ना तर ती छान अशी तर्रीदार बनते. थोडेसे टमाटरना म्हणजे वाफेवर शिजवून घ्यायची एका आणि भाजी टाकल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये पाणी घालायचं नाही. तर छान अशी तर्रीदार जी भाजी आहे तर ती बनून तयार होते. तर हे आहेत आलूचे पापड. मधुताईंची कमेंट होती की आलूचे पापड तळून दाखवाल म्हणून. तर अशा प्रकारे तळल्याच्या नंतर हे जे पापड आहेत तर ते होतात आणि खायलासुद्धा इतके छान झालेले आहेत, चविष्ट आणि खूप छान लागतात हे पापड. आणि आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी हे जे गव्हाच्या चिकाचे पापड आहेत तर ते मी तळून घेतले. मागच्या वर्षीचे पापड आहेत, हे यंदा काही बनवलेले नाहीत. आईने मागे थोडेसे दिलेले होते तर ते अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी लागणार आहे, तर त्यामुळे मग ते काही तळलेले नाहीत. मागच्या वर्षीचेच हे पापड आहेत. तर चला मस्त छान अशी जेवणाची जी तयारी आहे तर ती सुरू झालेली आहे. आणि आजचा जो आंब्याचा रस आहे तर तो सीझनचा पहिला आमरस आहे. तर मस्त छान असं झणझणीत जे जेवण आहे ते बनवून तयार झालेलं आहे. या तुम्हीसुद्धा जेवायला. आणि जेवण आटोपलं की त्यानंतर पुन्हा आणखी माझं ना थोडंसं काम वाचलेलं आहे. ते म्हणजे उद्याच्या नाश्त्याच्या तयारीसाठी मी तांदूळ आणि उडदाची जी डाळ आहे तर ती भिजत घातलेली होती. तर तेच वाटून घ्यायचं होतं. तर इथे ते सुद्धा छान असं बारीक वाटून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशीपर्यंत हे जे आहे पीठ तर ते छान असं फर्मेंट होऊन जातं.
आणि हे जे भांडे वगैरे आहे तर ते लगेच स्वच्छ करून ठेवून देते, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या सिंकमध्ये भांड्यांचा पसारा नको. त्यामुळे कधी राहूनसुद्धा जातात, असं काही नाही, वेळेवर डिपेंड असतं. तर चला, सगळे जे कामं आहेत तर ते आटोपले. व्हिडिओसुद्धा इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात अजिबात कंजूसी न करता कमेंट करून सांगत चला. व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.